नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी योगेश, एक ICT आणि SMC ट्रेडर. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर मिटिगेशन ब्लॉक. एक मिटिगेशन ब्लॉक काय असतो, मिटिगेशन ब्लॉकचा मोस्टली वापर कधी केला जातो जर कॅरेक्टर चेंज झालं, ठीक आहे, त्यानंतर प्राइस रिट्रेस करण्यासाठी जाते आणि एक्स्ट्रीमच्या ऑर्डर ब्लॉक FVG पासून आपली एंट्री मिस झाली आणि प्राइसने ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं, त्यानंतर आपण मिटिगेशनचा वापर करू शकतोय आणि मिटिगेशनचा वापर करून आपण पुन्हा काय करू शकतो, एंट्रीज प्लॅन करू शकतो. खूप साऱ्या लोकांसोबत असं घडतं की ते एंट्री प्लॅन करतात ट्रेंड बदलल्यानंतर, पण जशी प्राइस त्या लेवलवरती येते त्या टाइमला ते अवेलेबल नसतात, त्यांच्याकडून ती एंट्री मिस होते आणि नंतर प्राइस जेव्हा अप जाते एरियापासून किंवा डाऊन जाते एरियापासून, जसं त्यांचा प्लॅन असेल त्यानुसार, त्यानंतर रिग्रेट होतो, फोमो होतो आणि त्या फोमोमध्ये ते रँडमली ब्लाइंडली कुठे पण एंट्री घेतात. तर ब्लाइंडली एंट्री करण्यापेक्षा एक ब्लॉक असा असतो जो ब्लॉक काम कंप्लीट करण्या अगोदर ब्रेक होतो आणि त्याला म्हटलं तर मिटिगेशन. तर मिटिगेट आणि मिटिगेशन या दोन्ही शब्दांचे अर्थही समजून घेऊ आणि त्यासोबत ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ह्या कॉन्सेप्टला सुद्धा आपण पूर्णपणे शिकूया. फ्रेंड्स, मिटिगेशन ब्लॉक स्मार्ट मनीचा फुटप्रिंटचा हा एक टाईप आहे मिटिगेशन ब्लॉक आणि स्मार्ट मनीमध्ये हा खूप चांगल्या प्रकारे पण वर्क होतो. मी खूप सारे ट्रेड्स असे पण आहे जे मिटिगेशनवरती केलेले आहे आणि मिटिगेशन ब्लॉक मला नेहमी यूज होताना दिसलेला आहे. आपण पाहिलं की मार्केटच्या मुवमेंट या दोन टाईपच्या असतात, म्हणजे ट्रेंड जो आहे हा दोन टाईपचा आहे. तसं बघितलं तर आपण अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज असे तीन पकडतो, ठीक आहे. पण एक ट्रेंडिंग मुवमेंट्स काय असते, ट्रेंडिंग मुवमेंट म्हणजे एक डायरेक्शन प्राइसकडे असते, अप जाणं किंवा डाऊन जाणं, आणि ह्या डायरेक्शन फक्त दोनच आहे, एक तर अप किंवा डाऊन. तर जे काही ब्लॉक्स आहे, फुटप्रिंट आहे ना, ह्या प्रत्येक फुटप्रिंटचे मित्रांनो दोन टाईप्स तयार होतात, ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण हे पाहत आहे इथे मिटिगेशन ब्लॉक, आणि या मिटिगेशन ब्लॉकमध्ये सुद्धा मित्रांनो दोन टाईपचे आहे, एक आहे बुलिश मिटिगेशन आणि एक आहे बेरिश मिटिगेशन, ठीक आहे. जसं की मार्केटमध्ये ट्रेंड जेव्हा अप असेल तेव्हा आपण बुलिश मिटिगेशनचा वापर करू एंट्रीसाठी, आणि जेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड डाऊन असेल तेव्हा बेरिश मिटिगेशनचा वापर करू. त्यानंतर हे एक गोष्ट तुम्हाला अशी समजून घ्यायची, इथे एवढ्या साऱ्या फुटप्रिंट्स आहे, एक्झॅक्टली आपण कोणती फुटप्रिंट वापरायची, ठीक आहे मित्रांनो. कधी कधी काय होतं, आपली एंट्री मिस होते आणि ती एंट्री मिस झाल्यानंतर आपल्याला ह्या मिटिगेशनचा वापर करून एक नवीन एंट्री घेता येते. तर एंट्री मिस झाली, फोमोमध्ये एंट्री करण्यापेक्षा, रिग्रेट करण्यापेक्षा तुम्ही मिटिगेशनना व्यवस्थित समजून घ्या आणि मिटिगेशनच्या बेसवरती तुम्ही काय करू शकतात, एंट्री प्लॅन करू शकता, ठीक आहे. तर मिटिगेशनमध्ये आपण सर्वात पहिला टॉपिक पाहूया, बुलिश मिटिगेशन ब्लॉक, ठीक आहे. बुलिश मिटिगेशन ब्लॉक. आता बुलिश मिटिगेशन ब्लॉक एक्झॅक्टली काय आहे आपण इथे समजून घेऊ. खूप वेळा काय होतं की मार्केटकडे आपण काय करतो, एक स्ट्रक्चर फाइंड करतो, ठीक आहे. जसं की सपोज इथे असं समजून घेऊ आपण की मार्केटमध्ये एक ट्रेंड अप आहे या पद्धतीने आणि प्राइसने काय केलेलं आहे, प्रिव्हियस स्ट्रक्चरला ब्रेक केलेलं आहे. एक सिंपल आपण एक्झाम्पल समजून घेऊ, ह्या एक्झाम्पलमध्ये खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील. मार्केटने ते स्ट्रक्चरला काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे आणि इथे एक तयार झालेले बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. यामध्ये जर बघितलं तर इथे मार्केटकडे काय आहे, एक इंड्युसमेंट लेवल आहे, ओके, एक आयडियम पॉईंट, आणि आपण एक्झॅक्ट काय करत असतो, आयडियमच्या खाली आपण एखादी फुटप्रिंट बघून बायचा प्लॅन करत असतो. जसं की सपोज मित्रांनो, या बुलिश ब्रेकअप स्ट्रक्चरमध्ये आपण एक फुटप्रिंट इथे फाइंड केली, एक्झॅक्ट आपल्याला इथे एक फुटप्रिंट भेटली आणि हा एक बुलिश ऑर्डर ब्लॉक. व्यवस्थित समजून घ्या, मिटिगेशन ब्लॉक मी कुठे वापरतो, आपण मिटिगेशन ब्लॉकचं मिनिंग पण समजून घेऊ, पण सोबत हे पण समजून घ्यायचं आपल्याला एक्झॅक्ट त्याचा वापर कुठे केला जातो. ट्रेंड मार्केटचं कसं आहे, बुलिश आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. मार्केटमध्ये एक काय इंटरनल लिक्विडिटी म्हणजे काय, इंड्युसमेंट एरिया आहे, इथपर्यंत पण गोष्ट क्लिअर आहे. आणि ह्या अप ट्रेंडमध्ये इंड्युसमेंट लेवलच्या खाली, एक्झॅक्टली ह्या अप ट्रेंडमध्ये इंड्युसमेंट लेवलच्या खाली आपल्याकडे एक बुलिश ऑर्डर ब्लॉक पण आहे. आता असं समजा मित्रांनो, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर आहे 30 मिनिटांच्या टाइम फ्रेमचं. हे जे स्ट्रक्चर आपण बघत आहे, हे स्ट्रक्चर आहे 30 मिनिटांच्या टाइम फ्रेमचं. आपण 30 मिनिटांच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड बघितलाय आणि 30 मिनिटांच्या टाइम फ्रेमच्या ट्रेंड मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची.
आपण इथे एंट्री डायरेक्टली 30 मिनिटांचं स्ट्रक्चर बघून घेतो का नाही घेत, किंवा आपण डायरेक्टली अशी एंट्री घेतो का, इथून एंट्री प्लॅन केली, खाली स्टॉप लॉस ठेवला आणि डायरेक्टली वरती टार्गेट आणि प्राइस इथं आले की 30 मिनिटांमध्ये डायरेक्टली एंट्री, असं नाही करत. आपण ह्या एरियावरती कन्फर्मेशनने ट्रेड करतो आणि जे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमचं जे काही मेजर स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरवरती एंट्री घेण्यासाठी नेहमी 3 मिनिटांच्या टाइम फ्रेमचा वापर केला जातो. व्यवस्थित समजून घ्या टाइम फ्रेम, की मी एका सेशनमध्ये तुम्हाला लिहून देईल, ठीक आहे, कोणत्या स्ट्रक्चरवरती म्हणजे कोणत्या टाइम फ्रेमच्या स्ट्रक्चरवरती कोणती लोअर टाइम फ्रेम बघून आपल्याला एंट्री प्लॅन करायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून देईल. इथे पहिल्यांदा हे समजून घ्या, 30 मिनिटांचं एक मेजर स्ट्रक्चर आहे, बुलिश मेजर स्ट्रक्चर, आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्या गोष्टी आपण मार्क केल्या. आपल्याला समजलं 30 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये गोल्ड बुलिश आहे, गोल्डमध्ये एक इंड्युसमेंट लेवल आहे, इव्हन गोल्डकडे 30 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक आहे, आणि आता मला प्लॅनिंग करायची आहे ह्या लेवलपासून बाईंगची, ठीक आहे. पण ही प्लॅनिंग केली जाईल 3 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये. म्हणजे आपण नेहमी शोधतो की आता प्राइस खाली येते ना, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस ह्या डाऊन ट्रेंडमध्ये या पद्धतीने येईल, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये प्राइस इथे आल्यानंतर 3 मिनिटामध्ये प्राइस टॅप करल, 30 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकपासून 3 मिनिटामध्ये एक बाईंग पाहायला भेटेल, कॅरेक्टर चेंज होईल आणि आपण इथून एंट्री घेऊन या पद्धतीने टार्गेट अप साईडला ब्रेकअप स्ट्रक्चरला करू. या पद्धतीने आपली प्लॅनिंग असते की वरती असलेल्या ब्रेकअप स्ट्रक्चरला आपण काय करू, टार्गेट करू, बरोबर. हे जे स्ट्रक्चर आहे हे आपलं लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर आहे. जसं की हे स्ट्रक्चर आपण असं समजूया 3 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण काय करतो, कॅरेक्टर चेंज बघून एंट्री प्लॅन करतो. का छोट्या टाइम फ्रेमचा वापर केला जातो, कारण छोट्या टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. ट्रेंड इथून बदलतोय का, 30 मिनिटामध्ये मॅपिंग केली आणि रॅन्डमली डायरेक्टली आपण इथून बाय नाही करू शकत ह्या लेवलपासून, बरोबर. म्हणून आपण हे कॅरेक्टर चेंज बघून इथून एंट्री प्लॅन करतो. या स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवतो आपला रिसेंट आणि टार्गेट ब्रेकअप स्ट्रक्चरला करतो. लॉजिक वाईज स्मार्ट मनी आपण फुटप्रिंटला प्ले करतो. तर मिटिगेशनचा वापर कुठे केला जातो मी तुम्हाला हे समजून सांगतो. कधी कधी काय होतं मित्रांनो, खूप सारे लोक ह्या पद्धतीने मार्किंग करतात. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ते इथे छोटा 3 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक पण पाहतात, इथे या लेवलवरती 3 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक पण पाहतात. पण त्यांच्याकडून अशी जी एंट्री आहे ना ही मिस होते. म्हणजे प्राइस इथे असेल, त्यांनी मॅपिंग केली, प्राइस पटकन येत नाही, मग त्यांनी काहीतरी मध्येच काहीतरी काम निघालं, कोणाचा कॉल आला वगैरे ह्या त्या गोष्टी, आणि ही एंट्री त्यांच्याकडून झाली मिस. आणि प्राइस इथे कुठेतरी असते, या लेवलला प्राइस अप गेलेली असते, इकडे कुठेतरी प्राइस असते आणि ते फोमोमध्ये एंटर करतात कुठेतरी, आणि मग प्राइस खाली येते तर भीतीने एक्झिट करतात, नंतर प्राइस अप निघून जाते. मग जेव्हा तुमची अशी एंट्री मिस होईल ना, तेव्हा तुम्ही मिटिगेशनचा वापर करून एंट्री घेऊ शकतात, ठीक आहे, अप ट्रेंडमध्ये. आणि ट्रेंड कसा आहे, अप आहे, बुलिश आहे. मग या अप ट्रेंडमध्ये मिटिगेशनचा वापर करून कशी एंट्री घ्यायची हेच तुम्हाला मी शिकवणार आहे, ठीक आहे. चला, सर्वात पहिल्यांदी ही गोष्ट तुम्हाला इथपर्यंत समजली, या सगळ्या काही गोष्टी, ठीक आहे. आता मिटिगेशन कुठे असतो, काय असतो, त्याचा वापर कसा असतो, आपण हे समजून घेऊया. तुम्ही फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 30 मिनिटाचा स्ट्रक्चर, हा 30 मिनिटाचा PY आहे, ठीक आहे. आता मी नोटमध्ये ही गोष्ट तुम्हाला समजून सांगतो. सपोज मित्रांनो 30 मिनिटाचा तो जो PY आहे तो मी इथे मार्क केला ह्या लेवलवरती, ठीक आहे. हा आहे 30 मिनिटाचा PY जो आपण इथे मार्क केलेला आहे, आणि स्ट्रक्चर बुलिश आहे, IDM आहे, सगळं काही तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे. 3 मिनिटामध्ये जी प्राइस येते ना ती कशा पद्धतीने येते पहा. 3 मिनिटाची प्राइस एक्झॅक्टली काय करत असते. सपोज 3 मिनिटामध्ये प्राइस इथून डाऊन आली, थोडीशी प्राइस अप गेली, अगेन डाऊन आली, थोडीशी अप गेली, डाऊन आली, अप गेली, डाऊन आली, अप गेली, प्राइस डाऊन आली, आणि 30 मिनिटाच्या प्राइसने काय केलं, PYला टॅप केलं. जशी प्राइस 30 मिनिटाच्या PYला टॅप करते, PYला टॅप केल्यानंतर काय होतं, इथून बार्स ऍक्टिव्ह होतात, प्राइसला अप घेऊन जातात, आणि फायनली प्राइस काय करते, या लेवलला ब्रेक करून करते कॅरेक्टर चेंज. आपल्याला 3 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज भेटलं. 3 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज कुठे भेटलं, या PY वरती. प्राइस या पद्धतीने डाऊन आली आणि इथून आपल्याला काय भेटलं, 3 मिनिटाचं कॅरेक्टर चेंज भेटलं, ओके. आणि हीच गोष्ट मी एक्झॅक्टली तुम्हाला इथे मार्क करून दाखवत आहे, आणि हा आपला 30 मिनिटाचा PY आहे. जेव्हा प्राइस 30 मिनिटाच्या PY वरून, 1 तासाच्या PY वरून, कोणत्याही PY वरून कॅरेक्टर चेंज करते, कॅरेक्टर चेंज केल्यानंतर आपण काय करतो, आपण शोधतो इथे कुठेतरी एखादा ऑर्डर ब्लॉक, आणि आपण प्लॅन करतो त्या ऑर्डर ब्लॉक पासून बाय करून ब्रेकअप स्ट्रक्चरला टार्गेट करू, या पद्धतीने प्लॅन करतो, बरोबर. आपलं मेजर टार्गेट इथे असतं या लेवलला,
टार्गेट मेजर आपण इथे करतो या लेवलला, बरोबर. पण आपण एंट्री कुठून प्लॅन करतो, तर आपली जी एंट्री प्लॅनिंग असते ती असते कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर इथे असलेल्या ऑर्डर ब्लॉक पासून. आता सेम इकडे समजून घेऊ आपण. सपोज आपल्याला 3 मिनिटामध्ये भेटलं एक कॅरेक्टर चेंज. ओके, 3 मिनिटाचा कॅरेक्टर चेंज भेटल्यानंतर काय झालं, आपण 3 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक पण मार्क केला, इथे 3 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक मार्क केला आणि एका व्यक्तीने ठरवलं की कॅरेक्टर चेंज झालंय, इथून तो घेईल एंट्री. एंट्री कसली घेणार आहे, तो एंट्री घेणार आहे बायची आणि त्याचं टार्गेट असणार आहे ही लेवल तो काय करणार आहे ॲज अ टीपी म्हणून टार्गेट करणार आहे. प्राइस इथे आली, त्याने लिमिट लावली नाही, ठीक आहे, आणि प्राइस इथून अप गेली आणि आता प्राइस इथे आहे आणि तो नंतर पाहतोय की एंट्री मिस झाली. म्हणजे एवढी पूर्ण त्याने मॅपिंग केली, एवढी सगळी मॅपिंग केली. मॅपिंग केल्यानंतर त्याने पीवायचं वेट केला, पीवायवरती प्राइस पण आली, पण आल्यानंतर इथून जी एंट्री घ्यायची होती ना, त्या एंट्रीच्या टायमाला तो एक्झॅक्ट चार्ट समोर नव्हता आणि त्याच्याकडून एंट्री मिस झाली, प्राइस अप निघून गेली. मग त्याला फोमोमध्ये तो इकडे कुठेतरी एंट्री घेतो. तर मिटिगेशन ब्लॉक काय करतो, ते फोमोचे ट्रेड वाचवतो. ठीक आहे, आता मिटिगेशन ब्लॉक कुठे असतो आणि कसा असतो आपण ते समजून घेऊया. ठीक आहे, पहा मित्रांनो, मिटिगेशन ब्लॉक म्हणजे एक असा ब्लॉक असतो जो तयार होतो, स्ट्रक्चर ब्रेक करायला जातो, पण मार्केट त्यालाच ब्रेक करून टाकतं. ठीक आहे, म्हणजे जेव्हा कॅरेक्टर चेंज होतं ना, व्यवस्थित लक्षात घ्या, बुलिश मिटिगेशन व्यवस्थित लक्षात घ्या आणि या बुलिश मिटिगेशनच्या तुम्ही नोट सुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे, बुलिश मिटिगेशन ब्लॉक काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा डाऊन ट्रेंड मधून प्राइस अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होते आणि कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर प्राइस रिट्रेसमेंट करण्यासाठी जाते, जसं इथे कॅरेक्टर चेंज झालं प्राइस रिट्रेसमेंट करण्यासाठी चालली. ओके, कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर प्राइस रिट्रेसमेंटला जाते. रिट्रेसमेंटला जाताना मार्केट एक बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार करतं आणि स्ट्रक्चर ब्रेक होण्या अगोदर तो ऑर्डर ब्लॉक स्वतःच ब्रेक होतो, त्याला म्हटलं जातं एक मिटिगेशन. चला आता ही गोष्ट मी इथे तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, मार्केटने इथे काय केलं, कॅरेक्टर चेंज केलं. कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर मार्केट मेकर इथे काय करतात, इथे तयार करतात एक बेरिश ऑर्डर ब्लॉक आणि यांचं टार्गेट असतं इथे असलेला लोला ब्रेक करण्याचं. प्राइस डाऊन येते या पद्धतीने इथून, पण ऑलरेडी ट्रेंड बदललेला आहे आणि ट्रेंड बदलला प्लस इथे 3 मिनिटाचा ऑर्डर ब्लॉक एफी असतो आणि मार्केट इथूनच सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंग मुवमेंट करतं अप साईडला आणि अप साईडला मुवमेंट करून मार्केट काय करतं, इथे बनवतं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या लेवलवरती बनवतं मार्केट एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि इथे एक ऑर्डर ब्लॉक तयार झाला होता जो इकडे लोला ब्रेक करण्यासाठी चालला होता. इथे असलेल्या तयार झालेला ऑर्डर ब्लॉक काय झाला, इमिडिएटली प्राइस अप येऊन त्या ऑर्डर ब्लॉकलाच ब्रेक करून टाकलं. म्हणजे कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर जी प्राइस रिटेस्ट करण्यासाठी चालली ट्रेंडला पुढे कंटिन्यू करण्यासाठी आणि त्या ट्रेंडमध्ये मार्केट मेकरने एक हिडन फुटप्रिंट ओपन केली, म्हणजे एक ऑर्डर ब्लॉक ओपन केला आणि त्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट मेकरने इझिली काय करून टाकलं, ब्रेक करून टाकलं. म्हणजे इथे मार्केट मेकरने काही सेलच्या ऑर्डर ओपन केल्या. का ओपन केल्या त्या, कारण त्यांना जो ट्रेंड बदललेला ना बुलिश ट्रेंड, त्या बुलिश ट्रेंडच्या उरलेल्या ऑर्डर त्यांना अचीव करायच्या असतात, म्हणून इथे ते काय करतात, सेलच्या काही क्वांटिटी ओपन करतात आणि इथून प्राइसला खाली पाठवतात. प्राइस इमिडिएटली अप येते आणि त्या एरियाला ब्रेक करून टाकते. आता मार्केट मेकरने इथे काय केलं, सेलच्या काही ऑर्डर ओपन केल्या त्या, मग इथे तर आपली एंट्री मिस झाली कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर. मग आपण अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, अशा वेळेस आपण एक गोष्ट अशी करू शकतोय, ती जी लेवल आहे ना जिथे त्यांनी काही ऑर्डर्स ओपन केल्या होत्या त्या लेवलला पुढे मार्क करून ठेवू शकतोय. ठीक आहे, आणि एक्झॅक्ट त्या लेवलवरती जेव्हा पुन्हा प्राइस येईल ना, ते इथे त्यांच्या सेल ऑर्डर ज्या ओपन केल्या त्या इथला एरिया फिल करण्यासाठी ते इथे त्या सेल ऑर्डर काय करतील, कॉस्ट टू कॉस्ट क्लोज करून टाकतील आणि आपण एक्झॅक्ट या पॉईंटवरती काय करू, अगेन बाय करण्याचा प्लॅन करू आणि इथून एक मुवमेंट अप साईडला जाईल, ही मुवमेंट आपण पकडूया. याला म्हटलं आता मिटिगेशनवरती एंट्री घेणं. मे बी ही गोष्ट तुम्हाला एवढी क्लीन नसेल समजली, चला थोडंसं व्यवस्थित मी तुम्हाला ही गोष्ट इथे समजून सांगतो. ठीक आहे, सपोज फ्रेंड्स प्राइस 3 मिनिटामध्ये या पद्धतीने चालली पीवाय कडे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, 3 मिनिटाचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर अगेन 3 मिनिटाचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि फायनली प्राइस पीवाय पर्यंत पोहोचली. पीवाय पासून सपोर्ट भेटला आणि इमिडिएटली प्राइस अप आली आणि अप येऊन प्राइसने काय केलं, कॅरेक्टर चेंज केलं. व्यवस्थित लक्षात घ्या,
मेजर 30 मिनिटाचा बुलिश ट्रेंड होता. 3 मिनिटामध्ये आपण ही गोष्ट पाहत होतो. 3 मिनिटामध्ये मार्केटने एक लास्ट ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं आणि इथे मार्केटने 3 मिनिटामध्ये काय केलं, कॅरेक्टर चेंज केला. 3 मिनिटाचा ट्रेंड चेंज झाला. देन 3 मिनिटाचं इथे आपल्याला एक ब्रेकअप स्ट्रक्चर पण पाहायला भेटलं. ठीक आहे. आणि आता आपल्याला एक कन्फर्मेशन भेटलं 30 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉक पासून बाहेरने बाय केले आणि हे समजलं 3 मिनिटामध्ये. मग आता आपण काय करतो, 3 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक सापडवतो एंट्रीसाठी. जसं एक एक्झाम्पल, इथे आपल्याला 3 मिनिटमध्ये एक ओबी भेटला. आता इथून आपल्याला बाय करायचं आहे. ओके, आपली प्लॅनिंग काय आहे, इथून आपल्याला करायचं आहे बाईंग आणि बिलो या पद्धतीने आपण स्टॉप लॉस आणि वरती या पद्धतीने टार्गेट, या पद्धतीने आपण प्लॅनिंग करतो. मार्केट मेकरला इथल्या ऑर्डर फिल करायच्या असतात. मार्केट मेकर काय करतात, इथे एक्झॅक्टली ह्या लेवल्सवरती एक ऑर्डर ब्लॉक तयार करतात. एक्झॅक्ट ह्या लेवलवरती. ठीक आहे, प्राइस अप गेलेली असते, एक लास्ट बाईंग कॅन्डल असते तिथे आणि स्ट्रॉंगली इथून प्राइस काय करते, सेल करते डाऊन साईडला. या पद्धतीने सपोज प्राइस इथून आली डाऊन आणि डाऊन आल्यानंतर प्राइस काय करते, 3 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करते. 3 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकला जशी प्राइस टॅप करते, ऑर्डर ब्लॉक टॅप झाल्यानंतर इथून बायर्स ऍक्टिव्ह होतात आणि बायर्स ऍक्टिव्ह झाल्यानंतर हे बायर ह्या एरियापासून बाईंग करतात आणि बस हे बायर्स प्राइसला या पद्धतीने अप घेऊन जातात. आणि एक्झॅक्ट ही जी एंट्री घ्यायची होती ना, ही एंट्री आपल्याकडून मिस झाली. ठीक आहे, ही एंट्री आपल्याकडून मिस झाली या पद्धतीने आणि प्राइस अशी अप निघून गेली. आणि अप जाऊन प्राइसने काय केलं, एक ब्रेकअप स्ट्रक्चर इथे बनवला. ठीक आहे, इथे प्राइसने ब्रेकअप स्ट्रक्चर बनवलं. इथे जी सेलिंग झाली ती जी ऑर्डर ब्लॉकच्या ऑर्डर फिल करण्यासाठी गेली होती, त्याच्या मागे एक ऑर्डर ब्लॉक तयार झाला होता एक्झॅक्ट या लेवलला. पण या ऑर्डर ब्लॉक कधी चांगला असतो, जेव्हा तो तयार होऊन स्ट्रक्चरला ब्रेक करतो. ठीक आहे, मार्केट मेकरने एक ओबी तयार केला. ह्या ओबीचं काम काय होतं, फक्त ह्या ऑर्डर्स फिल करणं. त्या ऑर्डर फिल करून प्राइस अप आली, एकदम सिंपल. त्या ऑर्डर फिल करून प्राइस अप आली. पण मार्केट मेकरने इथे जो काही हेज बनवला ना, तो हेज त्यांचा अजूनही ऍक्टिव्ह असतो सेल ऑर्डरचा. कारण इथे बाय ऑर्डर कधी फिल होतील, जेव्हा ते इथे सेल करतील. मार्केट मेकरने सेल केलं म्हणून प्राइस खाली गेली, बाय ऑर्डर फिल करून प्राइस अप आली. पण सेलच्या पोझिशन मार्केटमध्ये अजूनही त्यांच्या ऍक्टिव्ह आहे, त्याचं काय. मग आता इथे ते एंट्री मिस झाली माझी, इथे मला एंट्री घेता नाही आली. फोमोमध्ये कुठेतरी एंटर करण्यापेक्षा आपण असा एरिया शोधू जिथे मार्केट मेकर ट्रेड एक्झिट करतील सेलचे आणि ते स्वतः बाहेर बनतील. मग आता तो एरिया कुठे आहे मित्रांनो, तो एरिया हा आहे, ही वाली लेवल की जिथं त्यांनी सेलच्या ऑर्डर ओपन केल्या होत्या आणि तो एरिया इमिडिएटली प्राइस रिव्हर्स होऊन त्याला ब्रेक करून टाकते. म्हणजे याला म्हटलं तर एक मिटिगेशन ब्लॉक. हा जरा आपल्यासाठी एक मिटिगेशन ब्लॉक. आणि आता अप गेलेली जी प्राइस आहे ना, ही काय करते, सपोज इथून 3 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉक पासून प्राइस अप गेली, ही एंट्री आपली मिस झाली. फोमोमध्ये कुठेतरी एंटर करण्यापेक्षा वेट करा की प्राइस डाऊन येईल आणि इथे आल्यानंतर इथे सेलच्या ऑर्डर ज्या ओपन झाल्या होत्या ते सेलर इथे ट्रेड एक्झिट करतील कॉस्ट टू कॉस्ट आणि इथूनच आपल्याला एक अप साईडला मुवमेंट पाहायला भेटेल, ज्यामध्ये प्राइस अप जाऊन तयार करेल एक नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर. खूप साऱ्या लोकांना एक्झॅक्ट मिटिगेशन काय आहे ते समजून सांगता येत नाही. काही लोक म्हणतात एखादा ऑर्डर ब्लॉक तयार झाला, त्याच्या ऑर्डर फिल झाल्या, नेक्स्ट टाइम प्राइस तिथे येते, त्याला म्हणलं तर मिटिगेशन. मिटिगेट आणि मिटिगेशन याचा अर्थ खूप मोठा आहे. ठीक आहे, मिटिगेट म्हणजे एक लेवल प्राइस टॅप करते, त्या पेंडिंग ऑर्डरची डिलिव्हरी प्राइस पुढे स्ट्रक्चरपर्यंत पोहोचवते, त्याला म्हणलं तर मिटिगेट, की डिलिव्हरी ट्रान्झॅक्शन डन होणं. आणि मिटिगेशन म्हणजे एक ऑर्डर ब्लॉक ओपन होणं, तो ऑर्डर ब्लॉक स्ट्रक्चर ब्रेक करण्याच्या हेतून ओपन नाही केलेला राहत. तो ऑर्डर ब्लॉक का ओपन केलेला असतो की त्यांना फक्त काही ऑर्डर्स फिल करायच्या असतात कंटिन्युएशनसाठी. पण कंटिन्युएशनच्या ऑर्डर फिल केल्यानंतर त्या ज्या ऑर्डर्स ओपन केल्या होत्या त्या त्यांना क्लोज पण कराव्या लागतात. आणि ॲज इट इज सायकल स्मार्ट मनीची अशीच चालते. तर मिटिगेशनची एंट्री एक्झॅक्ट इथे आहे मित्रांनो. मिटिगेशनची एंट्री या लेवलला घेतली जाते. जेव्हा चार्टवरती ही गोष्ट मी तुम्हाला समजून सांगेल ना, सिरियसली तुम्हाला ही गोष्ट पूर्णपणे समजेल. तर मिटिगेशन काय आहे या पद्धतीने आहे. ठीक आहे, आता मिटिगेशन 2 टाईपमध्ये बनतात मित्रांनो. एक मिटिगेशन या टाईपमध्ये पण बनतो, सपोज प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये चाललेली आहे, डाऊन ट्रेंडमध्ये प्राइस इथून सपोज या पद्धतीने डाऊन आली, लिक्विडिटी स्वीप केली बॉसची, अचानक प्राइस अप गेली, कॅरेक्टर चेंज झालं. सेम प्राइस रिटेस्टला आली,
ऑर्डर ब्लॉकची रिटेस्ट केली, इथे एक ऑर्डर ब्लॉक असतो, अप जाऊन प्राइस येते, इथे टॅप करते आणि अप मूव्ह करते. आता इथे पहा मिटिगेशन कुठे तयार होतो, कसं तयार होतो. हे काय आहे, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, सिंपल, एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. सेकंड हे काय आहे मित्रांनो, दुसरं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, जे प्राइसने काय केलं, स्वीप केलं. बॉस स्वीप झाला म्हणून आपल्याला समजतं मार्केटने कॅरेक्टर काय केलं, चेंज केलं, ट्रेंड बदलला. बिकॉज मार्केटने एक सेल साईड लिक्विडिटी अचीव केली, ट्रेंड बदलला. ट्रेंड बदलल्यानंतर आपण काय करतो, एक ऑर्डर ब्लॉकचा वेट करतो बाईंगचं, बरोबर. हा ऑर्डर ब्लॉक आहे जिथून आपल्याला करायची होती बाईंग. पण ऑर्डर ब्लॉक कडे प्राइस जी आली ना रिटेस्टला, तो लेग पहा. आता तो लेग कोणता आहे, तो लेग हा वाला आहे जो रिटेस्टसाठी आला. आणि या लेगमध्ये एक्झॅक्टली इथे असतो एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. आणि तो ऑर्डर ब्लॉक प्राइस काय करते, इथे इझिली ब्रेक करून टाकते आणि नंतर प्राइस फिरून त्यावरती येते, त्या बेरिश ऑर्डर ब्लॉकवरती रिटेस्ट करते. यालाच म्हटलं तर एक मिटिगेशन. काही लोक म्हणतील ब्रेकर काय आहे. ब्रेकर म्हणजे एक असा ऑर्डर ब्लॉक जो डाऊन येतो. जसं इथे ब्रेकर कुठे तयार होईल, ब्रेकर इथे तयार होईल या रेंजमध्ये, कारण याने लोची लिक्विडिटी अचीव केली म्हणून ब्रेकर इथे तयार होईल या लेवलला. हा आहे ब्रेकर. तर मित्रांनो, मिटिगेशन आणि ब्रेकर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मिटिगेट शब्द आणि मिटिगेशन शब्दामध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ आहे. तर तुम्हाला ह्या ज्या व्हिडिओज आहे रिपीट पाहाव्या लागतील, तेव्हा जाऊन तुम्हाला एक्झॅक्ट याचं मिनिंग समजेल. स्मार्ट मनी अवघड नाही आहे, पण स्मार्ट मनी इझी पण नाही आहे. स्मार्ट मनी इझी कोणासाठी आहे, ज्याची अंडरस्टँडिंग चांगली आहे, समजून घेण्याची क्षमता त्याची चांगली आहे. समजावणारा चांगला असेल तर गोष्टी खूप म्हणजे खूप इझी वेमध्ये तुम्हाला समजतील. तर आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल, सिरीज तुम्हाला आवडत असेल. काही एक्झाम्पल आता मी तुम्हाला शो करतो, त्यामुळे मिटिगेशन ब्लॉक एकदम इझी वेमध्ये तुम्हाला समजेल. सो फ्रेंड्स, इथे व्यवस्थित पहा चार्टवरती, आपण बुलिश मिटिगेशन काय आहे हे समजून घेऊ. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदी इथे जर बघितलं तर मार्केटने काय केलेलं आहे, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे डाऊन ट्रेंड. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बेरिश ट्रेंड. देन प्राइस काय करते मित्रांनो, लिक्विडिटी अचीव करून सोबत प्राइस काय करते, एका रिजेक्शन ऑर्डर ब्लॉकला टॅप करते आणि पुढे मुवमेंट मार्केट कंटिन्यू करतं आणि नेक्स्ट म्हणजे नवीन बनवतं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, न्यू ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं. पुन्हा प्राइस थोडीशी अप जाते, अगेन प्राइस डाऊन येते, पुन्हा प्राइस काय करते, एक तयार करते नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, आता यामध्ये पहा थोडीशी प्राइस अप गेली, अगेन प्राइस डाऊन आली. ओके, जर प्राइस इथून अप आली तर इथे आयडियम घडल, इकडे चेंज ऑफ कॅरेक्टर घडल. आपण वेट करू की मार्केट सर्वात प्रथम ट्रेंड बदलतंय का आणि बँक्स कशा पद्धतीने काय लॉजिकने ट्रेड करतात हे समजून घेण्याचा पूर्ण ट्राय करू. ठीक आहे, आता इथून प्राइस अप गेली आणि प्राइसने अप जाऊन काय केलं मित्रांनो, एक इंड्युसमेंट. ओके, डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं असतं तर मार्केट मेकरने आयडीएम नंतरच सेल केला असता, पण इथे आयडीएम आणि आयडीएम नंतर ही प्राइस अप जाते, मागे एक चांगला सपोर्ट पण भेटतो मार्केटला आणि प्राइस लोअर हायला काय करते, स्वीप करते. लोअर हाय क्लीन ब्रेक नाही, लोअर हाय जस्ट काय झालेलं आहे, स्वीप झालेलं आहे लोअर हायच्या वरती. अशी प्रॉपर पाहिजे तशी इथे क्लोजिंग पण नाही, त्यामुळे आपण इमिडिएटली शॉक झाला असंही नाही म्हणू शकत, कारण चेंज ऑफ कॅरेक्टरसाठी आपल्याला क्लोजिंग गरजेची असते. ठीक आहे, तर आपण वेट करू. आता मित्रांनो, मार्केटने काय केलं, एक प्रॉपर तयार केलं चेंज ऑफ कॅरेक्टर. पण आता एक गोष्ट इथे बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर बनवण्यासाठी प्राइसने काय केलं, इथून डाऊन आली ती. ठीक आहे, आणि डाऊन येताना मार्केटने ते काय केलं, एक बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार केला एक्झॅक्ट पॉईंट. ओके, एक बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार केला. या बेरिश ऑर्डर ब्लॉकवरती मार्केट मेकरने काय करून घेतल्या, बुलिश ऑर्डर ब्लॉकच्या बायच्या ऑर्डर फिल करून घेतला. इथे बायच्या ऑर्डर फिल करून घेतल्या. ठीक आहे, म्हणजे बेरिश ऑर्डर ब्लॉक ओपन केला, त्यानंतर इथे बघा सेलरने ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये सेल केलं, इथे बायच्या ऑर्डर फिल करून घेतला, बस त्यांनी काय केलं, स्ट्रक्चरला ब्रेक करून टाकलं. एक असा ऑर्डर ब्लॉक जो तयार झाला, त्याने हे स्ट्रक्चर बदलवण्यासाठी एक मदत केली. त्याने स्वतः खालचं स्ट्रक्चर ब्रेक केलंच नाही, तो ब्रेक करू शकलाच नाही. इथे असलेला जो ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे, ह्या लेवलचा हा जर तुम्ही बघितला एक ऑर्डर ब्लॉक, ठीक आहे, हा जो लेवलचा ऑर्डर ब्लॉक आहे, ह्या लेवलच्या ऑर्डर ब्लॉकने काय केलं एक्झॅक्टली, हा जो ऑर्डर ब्लॉक आहे FG,
याने बायर्सला बोलवल्यानंतर, याच्याकडे प्राइस आल्यानंतर याने प्राइसला स्ट्रॉंगली अप पाठवलं. पण इथे बघा तुम्ही, सेलच्या ऑर्डर ब्लॉकने प्राइसला खाली पाठवून लो ब्रेक केला का नाही केला. मग सेलच्या ऑर्डर ब्लॉकने फक्त बायच्या ऑर्डर ब्लॉकच्या ऑर्डर फिल करण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर मार्केटने प्रॉपर काय केलं, कॅरेक्टर चेंज केला. आता मार्केटचा ट्रेंड बदलला. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर. मार्केटचा ट्रेंड काय झाला, चेंज झाला. जेव्हा ट्रेंड चेंज होतोय आणि इथं ज्यांनी सेलच्या ऑर्डर ओपन केला ह्या पर्टिक्युलर लेवलवरती, हे सगळे काही सेलर इथे जे ऑर्डर्स ओपन करत आहे, हे सेलर कशामध्ये आहे, आता इथे प्राइस गेल्यानंतर लॉसमध्ये आहे. मग सेलर वेट करता की प्राइस खाली येईल, जिथे एंट्री घेतली तिथे एक्झिट करून टाकतील आणि प्राइस इथूनच पंप घेते अप जाण्यासाठी. खूप सिंपल. एक ऑर्डर ब्लॉक तयार केला, त्या ऑर्डर ब्लॉकने बायच्या ऑर्डर फिल केल्या आणि तो स्वतः ऑर्डर ब्लॉक इझिली ब्रेक झाला मार्केटमध्ये. ठीक आहे. आता पहा, आपण ह्या लेवलच्या ऑर्डर ब्लॉकला एक्झॅक्ट जर तुम्ही इथे व्यवस्थित जर बघितलं ना मित्रांनो, हे बघा तुम्हाला नीट दिसेल, एक ओबी विथ FVGचा झोन प्रॉपर. ठीक आहे. आणि याला पुढे मी या पद्धतीने करणार एक्सटेंड. माझ्यासाठी एक आहे बुलिश मिटिगेशन ब्लॉक आणि या बुलिश मिटिगेशन ब्लॉकवरती एंट्री कशी केली जाते, ह्या टाईपमध्ये इथून एंट्री प्लॅन. ठीक आहे. आपण जी एंट्री प्लॅन करणार ती एंट्री कशी असेल व्यवस्थित पहा. एक एंट्री प्लॅन, बिलो स्टॉप लॉस या पद्धतीने आणि अबो चांगलं लिक्विडिटी आपलं असेल टार्गेट, या पद्धतीने आपण एक एंट्री प्लॅन करतो. ओके. चला, प्राइस मिटिगेशनकडे येते. यस, मिटिगेशन टॅप. आणि मिटिगेशन टॅप झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात प्राइसमध्ये 1S3चा आपल्याला ॲटलिस्ट RR हवा आहे एका मिटिगेशन ब्लॉकपासून. आणि जस्ट आपण वेट करू 1S3 RRचा. आणि फ्रेंड्स, प्राइस काय करते, 1S3च्या RRला पूर्ण कंप्लीट करते. एक प्युअर लॉजिक. ठीक आहे. एक लॉजिक प्युअर काय आहे ते समजून घ्या. ट्रेंड ऑलरेडी मार्केटचा डाऊन चालू आहे. ओके, इकडे ट्रेंड डाऊन चाललाय, इथून ट्रेंड अप निघालेला आहे. अप ट्रेंड जो इथून स्टार्ट झालेला आहे ना, ह्या अप ट्रेंडमध्ये बघा मार्केट काय करतं, इथे ट्रेंड चेंज करायचा आहे, सेलचा ऑर्डर ब्लॉक बनवला, तिथून काही ऑर्डर सेलच्या घेतल्या, खाली पाठवल्या, बायचा ऑर्डर ब्लॉक फिल करून घेतला आणि इमिडिएटली प्राइस पंप झाली. पण ज्या सेलरने ऑर्डर ओपन केला होता त्यांचं एम काय होतं, लो ब्रेक करणं बिलकुल नाही. त्यांचं एम होतं बायची ऑर्डर फिल करून घेणं आणि काही वेळाने प्राइस खाली आली की तिथं सेलची ऑर्डर परत एक्झिट करून टाकणं आणि तेवढ्याच क्वांटिटीने सेलर बायर बनतील आणि प्राइस ऑटोमॅटिकली अप जाईल. तर मिटिगेशन एक्झॅक्ट काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. खूप लोकांना मिटिगेशनचं लॉजिक समजतच नाही. ठीक आहे. हे लॉजिक समजून घ्या. लॉजिक जर तुम्हाला समजलं तर नेहमी मोठाले RRs तुम्ही कॅच करू शकता. ठीक आहे. चला, अजून एक एक्झाम्पल मी मिटिगेशनचं तुम्हाला देतो इथे. जसं की इथे एक काय बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे. हा एक काय आहे, बेरिश ऑर्डर ब्लॉक विथ FVG. हा तयार झाला, पण याने कोणत्या लोला ब्रेक केलं का, नाही केलं. हा तयार झाला, इमिडिएटली प्राइस आली, इथून ड्रॉप झाली आणि त्याला ब्रेक करून टाकलं. एक नॉर्मल व्यक्ती काय करतो, या टाईपच्या एंट्रीज प्लॅन करतो. जर इथं कॅरेक्टर चेंज झाला असतं तिथून एंट्री प्लॅन केली असते आपण. ठीक आहे. जर इथे कॅरेक्टर चेंज झालेलं असतं तर आपण इथून एंट्री प्लॅन केली असते या लेवलपासून, पण तिथे कॅरेक्टर चेंज नव्हतं. मग कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर आपण काय केलं, मिटिगेशनला एंट्री प्लॅन केली. आता आपल्याला ही अनादर एंट्री भेटेल मिटिगेशनवरती. अनादर आपण 1S2 1S3चा RR पुन्हा इथे कॅच करण्याचा पूर्ण ट्राय करू शकतोय. प्राइस आली, मिटिगेशनला टॅप झाली आणि तुम्ही पाहू शकतात मिटिगेशन पासून प्राइस अगेन मूव्ह झाली. तर खूप सिंपल आहे मिटिगेशन कॉन्सेप्ट. एक्झॅक्ट काय आहे ती तुम्हाला समजली पाहिजे. ठीक आहे. 1S2 1S3चे RR इझिली आपल्याला भेटतात. आणि मिटिगेशन ब्लॉक काय आहे, बस की प्राइस जेव्हा एखाद्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करण्यासाठी जाते आणि प्राइस रिव्हर्स येऊन त्या ऑर्डर ब्लॉकला फेल करून टाकते, त्याला म्हटलं जातं एक मिटिगेशन. इथे एक ऑर्डर ब्लॉक ओपन केला, सेलच्या ऑर्डर याच्या ओपन झाला, सेलच्या ऑर्डर ओपन झाला, सेलच्या ऑर्डर ओपन झाला, पण एकदाही प्राइस खाली जाऊन कोणत्या लोला ब्रेक करू शकले नाही. इमिडिएटली मार्केटने त्याला हा ब्रेक करून टाकलं. ओपन झालेले जे सेलर्स आहे हे पोझिशन काय करतात, त्यांच्या क्लोज करतात. आणि सेलर जिथे पोझिशन क्लोज करतात
तोच एरिया आपल्यासाठी काय ठरतो, एक प्रॉपर मिटिगेशनचा एरिया ठरतो. ठीक आहे. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल.